तू हे कसे करू शकतेस? तू आपल्या बाळाला कसे मारू शकतेस? तो अजून या जगात आलाही नव्हता आणि त्याच्या काळजात यातना दाटून आल्या होत्या. तो यातनांनी व्याकुळ झाला होता. तो वडील होणार होता आणि ही गोष्टसुद्धा त्याच्यापासून लपवून ठेवली होती. आणि जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा तो आनंद त्याच्याकडून हिरावून घेतला गेला होता. ती हॉस्पिटलच्या बेडवर मृत्यूशी झुंजत होती, तर बाहेर रियांश राठीचे डोळे पाण्याने भरलेले होते. डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की ते त्याच्या बाळाला वाचवू शकले नाहीत. तेव्हापासून रियांश राठी डोळे मिटून बसला होता. त्याच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. त्याच्या हृदयात एक तीव्र वेदना उमटली. तिला मिळवण्याआधीच त्याने आपल्या बाळाला गमावले होते. त्याला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता. वेदना त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे वाढत होत्या. हर्षलच्या हाकेने रियांश राठी उभा राहिला. रियांश दाजी, त्याला उठताना पाहून वाणीने त्याला हाक मारली आणि त्याची पावले क्षणभर थांबली. तू इशिताला भेटणार नाहीस का? वाणीचे शब्द ऐकून रियांशने आपले ओठ घट्ट दाबले. त्याने आपल्यासमोर उभ्या असलेल्या हर्षलकडे एक कठोर कटाक्ष टाकला. नाही. त्याने आपला राग आवळला आणि तो निघून गेला. वाणी त्याच्या मागे जाऊ लागली, पण हर्षलने तिचा हात धरून तिला थांबवले. खबरदार, जर तू त्या माणसाकडे माझ्या बहिणीसाठी भीक मागितलीस तर त्याला जाऊ दे. हर्षलच्या रागावलेल्या आवाजावर वाणी रडत एका बाजूला जाऊन बसली. तर तो आता इशिताला वॉर्डमध्ये हलवण्याची वाट पाहत होता. तो निघून गेला होता, पण कुठे गेला होता हे त्याला माहीत नव्हतं. तो फक्त आपला आतला राग आवरण्यासाठी निघून गेला होता, पण तो घरी किंवा इतर कुठेही जात नव्हता. तो गाडी घेऊन रस्त्यावर भटकत होता, पण त्याच्या आतला राग एका क्षणासाठीही शांत झाला नाही. त्याला इशितासोबत घालवलेले क्षण आठवू लागले होते. वाईट नजरेमुळे आयुष्यातील आनंदावर कसा परिणाम होऊ शकतो याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. ते दोघे एकमेकांसोबत आनंदी होते, खूपच आनंदी. पण एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले. रियांशने एक हात स्टेअरिंग व्हीलवर ठेवला आणि त्याने दुसऱ्या हाताने आपले अश्रू पुसले. त्याने गाडीचा वेग वाढवला. त्या क्षणी तो एका पुलावरून जात होता. त्याला पलीकडून येणारी ट्रॉली दिसली नाही. त्या क्षणी त्याची गाडी पुलावर पूर्ण वेगाने धावत होती. अचानक आपल्या दिशेने एवढी मोठी ट्रॉली येताना पाहून रियांश राठीने आपली गाडी दुसऱ्या बाजूला वळवली आणि त्याची गाडी थेट पुलावरून खाली कोसळली. पण गाडी खाली पडण्यापूर्वीच रियांश राठीने गाडीतून बाहेर उडी मारली, ज्यामुळे तो वाचला. पण तो गंभीर जखमी झाला होता. त्याची गाडी पाण्यात पडून बुडाली. तर तो त्या अपघाताचा विचार करत रस्त्यावर पूर्णपणे सुन्न होऊन बसला होता. रात्रीच्या त्या अंधारात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले होते. ट्रॉली चालक निघून गेला होता. त्या क्षणी तो तिथे पूर्णपणे एकटा होता. फक्त काही गाड्या जात होत्या आणि तो एका बाजूला गुडघे टेकून खोल श्वास घेत आपल्या हातावरच्या जखमा न्याहाळत होता. पण या जखमा काहीच नव्हत्या. त्या एक दिवस बऱ्या होतील. इशिताने त्याच्या हृदयावर केलेल्या जखमेवर कोणताच इलाज नव्हता. मी तुझ्या सगळ्या चुका माफ करीन इशिता, पण माझ्या स्वतःच्या मुलाची हत्या मी आयुष्यभर तुला माफ करणार नाही. वाणी हर्षल शेजारी बसून त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होती. सरिता आत्या आणि देवेंद्र काका नुकतेच हॉस्पिटलमध्ये आले होते. हर्षल बाहेर बसला होता. त्यांना आलेले पाहून तो उठून उभा राहिला. इशिता आता कशी आहे? सरिताजींनी तिला काळजीने आपल्या मुलीबद्दल विचारले. तिची तब्येत आता बरी आहे. तिला वॉर्डमध्ये हलवत आहे, पण ती अजूनही औषधांमुळे शुद्धीत नाही, त्यामुळे ती बेशुद्ध आहे. हर्षलने विचारताच गळून जात असताना सांगितले. हे सगळं काही मला माहीत नाही. मी आज जाते. सरिता आंटी वॉर्डच्या दिशेने निघाल्या तर देवेंद्रजी आपल्या मुलाच्या शेजारी बसले. दोघेही अगदी शांत होते. हे सगळं इतकं अचानक कसं झालं? ती तर अगदी ठीक होती, नाही का? तू आणि वाणी तिच्यासोबत होतात. मग अचानक काय झालं? देवेंद्रजींच्या आवाजात राग भरला होता. हर्षलने आपल्या वडिलांकडे एक नजर टाकली. मला माहीत नाही. इशिताला शुद्ध आल्यावरच कळेल. हर्षलचे बोलणे ऐकून देवेंद्रजींनी आपले ओठ आवळले. का? वाणीसुद्धा तिच्यासोबतच होती. माझी मुलगी या अवस्थेत कशी पोहोचली हे तुम्हाला माहीत सुद्धा नाही का? वॉर्डमधून बाहेर पडताना वाणीची पावले त्याच्या कठोर आवाजाने थांबली. हर्षल विचित्र अवस्थेत आपल्या वडिलांकडे पाहत होता. ते काहीतरी बोलणार होते, पण वाणीला पाहताच ते गप्प झाले. वाणी हळूच देवेंद्रजींकडे चालत गेली. काका, जेव्हा इशितासोबत हे घडले तेव्हा आम्ही स्वयंपाकघरात होते. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून जेव्हा मी बाहेर आले तेव्हा ती जमिनीवर पडलेली होती. मी लगेच हर्षलला बोलावले. वाणीने सांगितले. ती कशी पडली? देवेंद्रजींचा प्रश्न अजूनही मनात घोळत होता. तुम्हाला वाटतं का की वाणीने इशिताला खाली ढकललं? हर्षलचे शब्द ऐकून देवेंद्रजींनी ओठ आवळले आणि त्याला म्हणाले. तुम्ही दोघांनी
तिची जबाबदारी स्वीकारली होती ना, मग तुम्ही माझ्या मुलीला इथे आणले. तिचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य होते. आता माझी मुलगी या अवस्थेत आहे, तर तुम्हा दोघांना कसे काय दोषमुक्त केले जाऊ शकते? देवेंद्रजींच्या शब्दांनी हर्षलला खूप दुःख झाले. तो काहीतरी कठोर बोलणार होता, पण वाणीने त्याच्या हातावर हात ठेवून त्याला थांबवले. तिच्याही डोळ्यात पाणी जमा झाले होते. इशिता तिच्या भावाची पत्नी होती. तिचे पोटातले बाळ तिच्याशी खूप काही जोडलेले होते. तिच्या भावाच्या जगण्याची आशा होती, जे या जगात येण्यापूर्वीच मावळले होते. हर्षल काहीही न बोलता रागाने हॉस्पिटलमधून बाहेर पडला. किती निरुपयोगी वृत्ती. देवेंद्रजींनी डोके हलवले. त्याने आपल्या जखमांवर पट्टी बांधली आणि तो बाजूला बसला. काही क्षणांपूर्वीच ते रागावून इथून निघून गेला होता आणि एका अपघातानंतर तो लिफ्टने परत इथे आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या. पट्टी फक्त एक निमित्त होती. त्याला फक्त या हॉस्पिटलमध्ये परत यायचं होतं, जिथे त्याचं आयुष्य जोडलेलं होतं. तो तिथे शांतपणे बसला होता. कुठल्या तरी अनोळखी दिशेला एकटक पाहत होता आणि आता तो भिंतीला टेकून उभा होता. रियांश, जेव्हा आपल्याला बाळ होईल तेव्हा ते अगदी तुझ्यासारखंच असायला हवं. मला तुझ्यासारखा मुलगा हवा आहे. त्याच्या शेजारी बसत ती प्रेमाने म्हणाली, पण मला आधी मुलगी हवी आहे. तिला जवळ घेत रियांश गंभीर स्वरात म्हणाला, ती सुद्धा अगदी माझ्या इशितासारखी. तिच्या गालाला स्पर्श करत तो म्हणाला आणि हळुवारपणे त्याने तिच्या कानाच्या लवचे चुंबन घेतले. रियांश तिच्याजवळ जाताच ती म्हणाली, मला गुदगुल्या करू नकोस. त्याच्या मिशांचा मानेवरचा स्पर्श जाणवताच ती हसली. तर दुसरीकडे रियांश राठीने तिच्या उमलत्या गुलाबी नाजूक ओठांवरचं स्मित आपल्या ओठांनी टिपून घेतलं होतं. ते क्षण रियांश राठीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते. त्या क्षणांमध्ये त्याला खूप शांत वाटत होते. तो आपल्या बाळाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता. लग्नाच्या 6 महिन्यानंतर जेव्हा त्यांनाही सुख दिलं नाही, तेव्हा रियांश खूप दुःखी झाला होता. जरी त्याच्यासाठी इशितापेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं, पण इशिताला माहीत होतं की रियांश लहान मुलांसाठी वेडा आहे आणि इशिताने त्याचं तेच स्वप्न आज उद्ध्वस्त केलं होतं. जी गोष्ट त्याला सगळ्यात जास्त प्रिय होती. तो खूप दुखावला होता. त्याची इच्छा असूनही तो त्या क्षणांच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकत नव्हता. का? तू हे का लपवलंस इशिता? का? तू मला का दुखावलंस? मी मेलो असतो तर बरं झालं असतं. तो पुन्हा एकदा तीव्र वेदनेने व्याकुळ झाला. देवाने दिलेल्या या परीक्षेत आपण हरत आहोत, असं त्याला वाटत होतं आणि त्यात त्याला वाटत होतं की सगळा दोष इशिताचाच होता. रात्रीची कोणती वेळ असेल तेव्हा इशिताला शुद्ध आली. ती थोडी हलली आणि तिने डोळे उघडले आणि वाणी तिच्या बाजूला उभी होती. तू ठीक आहेस इशिता? वाणीच्या आवाजात काळजी होती. वाणी, माझं बाळ. इशिताचा हात न कळत तिच्या पोटावर गेला. तिला एक विचित्र पोकळी जाणवली. जणू काही आतलं सगळंच नाहीसं झालं होतं. काहीतरी रिकामं वाटत होतं. जणू तिचं जगच उद्ध्वस्त झालं होतं. वाणीच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं. फक्त इशिता, धीर धर, संयम ठेव. देव संयमी लोकांसोबत असतो. सरिताने आपल्या थरथरत्या हातांनी तिचे अश्रू पुसत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण इशिता आता पूर्णपणे खचली होती, पूर्णपणे तुटली होती. नाही, नाही, हे होऊ शकत नाही. आई, वाणी, माझं बाळ. तो मला सोडून जाऊ शकत नाही. तो जाऊ शकत नाही. आजच त्याने मला त्याची जाणीव करून दिली होती. आजच मला त्याची जाणीव झाली. त्याची किंचितशी हालचाल, त्याची किंचितशी लाथ, त्याचं अस्तित्व, तो इथेच होता. कसं? ती जोरजोरात रडू लागली. तिच्या आवाजात इतकी वेदना होती की सगळे हादरून जातील. वाणीला तिला आवरता येत नव्हतं. ती स्वतःही तिच्यासोबत रडत होती आणि वारंवार सरिताकडे बघत होती, जी जवळच खुर्चीवर बसली होती आणि आपल्या मुलीचं दुःख सहन करू शकत नव्हती. तिचा जीव थरथरत होता. इशिता, स्वतःला सावर. ही देवाची इच्छा होती. वाणीने तिला आपल्या छातीशी कवटाळले, पण इशिता उशी घट्ट धरून दुसऱ्या हाताने आपल्या पोटाला स्पर्श करत होती आणि त्या भावनेचा शोध घेत होती, जी तिच्याकडून कायमची हिरावून घेतली गेली होती. ती आता फक्त एक आई नव्हती, ती एक खचलेली आई होती. तिची उचकी, तिचा तुटक श्वास अजूनही सुरूच होता. तेवढ्यात डॉक्टर आत आले. वाणी हळूच मागे सरकली. तुम्ही ड्रीप लाईन खराब केली आहे. बघा, कॅन्युलाईनमध्ये रक्त आलं आहे. डॉक्टर किंचित रागाने आणि खेदाने म्हणाले. पण इशिता, तिला त्याने काय फरक पडणार होता? तिचं जग आधीच संपलं होतं. नर्सने पुन्हा कॅन्युला घातला.
ड्रीप पुन्हा सेट केलं जात होतं. तुमचे हात अजिबात हलवू नका, नाहीतर ते पुन्हा बंद पडेल. रिलॅक्स. रुग्ण आताच स्थिर आहे. ड्रीप संपल्यावर तिची प्रकृती तपासून आम्ही तिला डिस्चार्ज देऊ. डॉक्टरने फाईल उचलली. त्यांची नजर नावावर पडली. इशिता, तुला भूक लागली आहे का? इशिताने हलकेच मान हलवले. ती नाही म्हणाली. तिच्या डोळ्यात पुन्हा तीच रिकामी वेदना होती. कुठे कुठे दुखतंय का? कुठे? डॉक्टरांचा पुढचा प्रश्न तिच्या काळजावर जणू घावच होता आणि इशिता पुन्हा कोसळली. वेदना? तुम्ही वेदनेबद्दल विचारताय? वेदना इथे आहे. तिने थरथरत्या हातांनी छातीवर हात ठेवला. इथे, जिथे माझं बाळ होतं, जिथे माझी स्वप्न होती. सगळं सगळं संपलं. मी आई होते आणि आता आता मी काय आहे? तिचा आवाज थरथरत होता. जणू प्रत्येक शब्द रक्तासारखा बाहेर पडत होता. डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग हळूच म्हणाले, धीर धर इशिता. देवाची इच्छा असेल तर पुढच्या वर्षीच तू पुन्हा आई होशील. तो पुन्हा तुझ्या कुशीत लाथ मारेल. पण इशिताचे डोळे, आता तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता. फक्त एकच प्रश्न, जो पुन्हा पुन्हा घुमत होता. आई होण्यासाठी प्रत्येक वेळी आधी मरावं लागतं का? तिची आई तिला धीर देत होती. ती गेल्यावर वाणी तिच्या बाजूला बसली. हळूहळू तिचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करू लागली. पण इशिताच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता. फक्त एकच नाव, जे तिच्या आत्म्यात घर करून राहिलं होतं. तो आला नाही. तिच्या ओठातून बाहेर पडलेला हा प्रश्न वाणीसाठी वादळापेक्षा कमी नव्हता. ती या प्रश्नासाठी तयार नव्हती. तिने मान खाली घातली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आला होता. तो खूप वेळ बाहेर होता. वाणीचा श्वास क्षीण होत होता. पण जणू काही शब्द तिच्या घशातच अडकले होते. मग इशिताने थरथरत्या आवाजाने विचारले. तिच्या डोळ्यात आशेचा एक शेवटचा किरण होता, जो आता विझणार होता. त्याच्याकडे उत्तर होते, पण त्याच्यात हिंमत नव्हती. जेव्हा त्याला कळले की बाळ गेले, तेव्हा तोही निघून गेला आणि त्या क्षणी ती पुन्हा खचून गेली. जणू तिचा आत्माच छिन्न विछिन्न झाला होता. इशिता, प्रत्येक गोष्टीत देवाची काही ना काही इच्छा असतेच. वाणीने तिचा हात धरून त्याचे चुंबन घेतले. पण इशिताने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिने ते बंद केले. जणू तिला आता आणखी काहीही बघायचं नव्हतं. हर्षल दुसऱ्या दिवशी सकाळी परत आला होता. पण सर्वांसमोर आपल्या बहिणीला भेटायचं धाडस त्याने अजून केलं नव्हतं. त्याने टिफिन आणला होता. तो त्याने वाणीला दिला आणि एका कोपऱ्यापर्यंत जाऊन बसला. तू इशिताला भेटणार नाहीस? वाणीच्या प्रश्नाने त्याला धक्का बसला. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. नाही, मी तिला या अवस्थेत पाहू शकत नाही. त्याचा आवाज दाटून आला. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याला रडायचे नव्हते, पण तो पूर्णपणे खचला होता. त्या क्षणी वाणीलाही त्याला आवरता आले नाही. वेदना इतक्या तीव्र होत्या की कोणाकडेही शब्द उरले नाहीत. तो गप्पपणे वॉर्डच्या दिशेने चालू लागला. देवेंद्रजी देवाचे दर्शन घेऊन परत आले म्हणून हर्षल तिथून उठून बाहेर गेला. पण त्याची पावले अचानक थांबली. जणू कोणीतरी त्याला पकडले होते. त्याची नजर समोर पडली आणि तिथेच गोठून गेली. समोर एका बाकावर डोळे बंद करून तो शांतपणे बसला होता. रियांश राठी. त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. त्याच्या हातावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. जणू काही तो वादळाशी लढून परत आला होता. हर्षलच्या काळजात धस्स झालं. त्याचा अपघात झाला होता का? त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. विचार न करताच तो त्याच्या दिशेने पुढे सरकला. रियांश, हे सगळं कसं झालं? त्याच्या आवाजात आश्चर्य होतं आणि लपलेली भीतीसुद्धा. हर्षलने त्याच्या कपाळावर आणि हातावरच्या जखमा बघून काळजीने विचारलं. रियांशने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातील लालसरपणा पाहून त्याला थरकाप उडाला. माझ्यापासून दूर हो. रियांशने रागाने त्याचा हात झटकून टाकला. रियांश, त्याला धक्का बसला होता. माझं नाव घेऊ नकोस. आपल्यात आता कुठलंही नातं नाही. मी ती सगळी नाती संपवली. तुम्ही लोकांनी मला एवढी मोठी शिक्षा दिलीत, पण का? मी या शिक्षेस पात्र होतो का? माझं बाळ. रियांशचा धीर सुटत होता. तुला वाटतं का की हे सगळं आम्ही केलं? त्याचे शब्द ऐकून रियांशने ओठ आवळून हर्षलकडे पाहिलं. मग तो जवळ आला आणि त्याच्याकडे कठोरतेने पाहू लागला. तू आणि तुझी बहीण माझ्यावर सूड घेऊ इच्छित होतात. मला शिक्षा देऊ इच्छित होतात, म्हणून तुम्ही मला शिक्षा दिली. तुम्ही दोघांनी माझ्यावर सूड घेतला. रियांशला मारलं. तुम्ही त्याला मारलं. तो दोन्ही हात पसरवून आपल्या रिकाम्या हाताकडे पाहत राहिला. या गोष्टीने तो पार खचून गेला होता. हर्षलच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. रियांश, हे सगळं बोलून तू काही चांगलं केलं नाहीस. आज तू सगळं उद्ध्वस्त केलंस. तू आमच्यावर एवढा मोठा आरोप कसा लावू शकतोस? तू आम्हाला ओळखत नाहीस का? त्याचे शब्द ऐकून हर्षलला खूप वाईट वाटले. त्याचे वडीलसुद्धा त्यालाच दोष देत होते आणि इथे रियांशसुद्धा. मी ऐकलं होतं की आपलेच लोक एका क्षणात परके होतात, पण आज मी ते पाहिलं. हर्षल नकारार्थी मान हलवत बाहेर जाऊ लागला. सगळं काही एका क्षणात संपलं. तुझ्या बहिणीने मला उद्ध्वस्त केलं आणि आज मी सुद्धा सगळं संपवून टाकेन. रियांशचे शब्द ऐकून हर्षलच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिच्या बहिणीला सोडून देण्याबद्दल बोलत होता का? इशिताला सोडून देण्याबद्दल, जी त्याची जिद्द होती, त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम, त्याची तळमळ. तो तिला सोडून देण्याबद्दल कसा बोलू
शकतो? हर्षलला विश्वासच बसत नव्हता. तो त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. काय बोलतोयस? तुला धक्का बसला का? रियांश. हर्षल त्याच्या दिशेने सरकला, पण रियांशने हात हलवून त्याला थांबवले. नाही, दूर राहा. तुम्ही दोघे बहीण भाऊ माझ्यापासून दूर राहा. हे तुमच्या दोघांच्या भल्यासाठी आहे. नाहीतर मी काय करेल मला स्वतःलाही माहीत नाही. तो रागाने म्हणाला आणि वळून निघून गेला. यार, ती मरेन. हर्षल अनिच्छेने आपल्या बहिणीच्या बाजूने बोलला. त्याने आपल्या इशिताकडे ओढत न्यायला हवं होतं. ती मरण्याच्या दारातून परत आली होती. त्याला तिची अवस्था दाखवायला हवी होती, जी जिवंतही नव्हती आणि मेलेलीही नव्हती. पण तो गप्प राहिला. तो आपल्या बहिणीचा आदर करत होता. तुझं बरोबर होतं. कोणीही कोणाशिवायही मरत नाही आणि कोणीही मरणार नाही. खरं तर आता सगळे जगतील. प्रत्येकजण जगेल आपलं स्वतःचं आयुष्य शांतपणे. हर्षल काय सांगण्याचा प्रयत्न करत होता रियांशला कळत नव्हतं. त्याने ओठ आवळले आणि त्याच्याकडे पाहिलं, जो आता गेला होता. रियांशने रागाने टेबलावर ठोसा मारला. सुदैवाने ते टेबल काचेचे नव्हते, नाहीतर त्याच्या हाताला दुखापत झाली असती. वाणीने इशिताला आधार दिला आणि तिला उठवून बसवलं. जेव्हा हर्षल आत आला आणि तिला भेटला, तेव्हा तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. कोणी कोणासाठी मरत नाही. मी मेलो का? मी रात्रभर विचार करत होतो मी मरेन, पण बघ मी इथे उभा आहे एका हट्टी माणसासारखा. जर मी मेलो नाही तर ती सुद्धा मरणार नाही. रियांश इतक्या कठोरपणे म्हणाला होता की हर्षलला त्याला कॉलर पकडून खेचावेसे वाटले. तो खूप दुःखी होता. हर्षलने तिचे डोके आपल्या छातीशी धरून तिला थोपटले. त्याला बोलायला शब्द नव्हते. तो बाळाच्या जाण्याने झालेले दुःख कोणत्या शब्दात व्यक्त करेल हे त्याला सुचत नव्हते. पण एक गोष्ट निश्चित होती, हे सगळं कसं घडलं हे त्याला जाणून घ्यायचं होतं. इशिताला डिस्चार्ज मिळाला होता. खिन्न अवस्थेत ती हर्षल, वाणी आणि तिच्या आईवडिलांसोबत हॉस्पिटलमधून घरी जात होती. रियांश तिला दुरूनच पाहत होता. एका रात्रीतच तिचा चेहरा फिका पडला होता. तिचा रंग उडाला होता. ती आता पूर्वीसारखी इशिता राहिली नव्हती. तिच्या पापण्यांना खूप सूज आली होती. रियांशला असं वाटलं की जणू कोणीतरी त्याच्या काळजात सुरा खुपसला आहे. आपल्यावर कोणाची तरी खास नजर आहे हे जाणवल्यावर, आपला रियांश जवळपासच कुठेतरी आहे हे जाणवल्याप्रमाणे इशिताने आजूबाजूला पाहिले. पण असे वाटत असूनही तो तिला का दिसत नव्हता? इशिता अस्वस्थ झाली. तो कुठेतरी इथेच होता, पण नजरेआड. तिने पाहताच रियांश दूर निघून गेला होता. एकीकडे त्याने आपलं बाळ गमावलं होतं, तर दुसरीकडे त्याने आपलं प्रेमही गमावलं होतं. हो, त्याचं इशितावर जीवापाड प्रेम होतं, पण ते प्रेम आज संपलं होतं. त्याने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या प्रेमाचं प्रतीक या जगात येण्याआधीच नाहीसं झालं होतं. त्याची इच्छा असूनही तो इशिताला माफ करू शकत नव्हता. तो ते करू शकला असता. ती गाडीत बसून तिचे आई वडील हर्षल आणि वाणी यांच्यासोबत तिथून निघून गेली. रियांशसुद्धा घराकडेच निघाला होता. इशिता, हे सगळं चांगलं नव्हतं. पण तुझ्यासोबत नेमकं काय झालं ते तू मला सांगू शकतेस का? कारण तुझी अवस्था बघून तू वाचशील असं वाटत नव्हतं. देवाने तुला एक वेगळं आयुष्य दिलं, हा एक चमत्कारच होता. तो क्षणभर आठवताना इशिताने डोळे मिटले आणि वाणी तिच्या शेजारी बसून विचारत होती. तिच्या अंगावर पुन्हा काटा आला. तिला ते क्षण आठवले नव्हते. तिला ते विसरून जायचे होते, पण ती विसरू शकली नाही. तिचं बाळ, ते तिच्या स्वतःच्या चुकीमुळे गेलं नाही. त्याला एक कारण होतं आणि ते कारण फक्त इशितालाच माहीत होतं. इशिता, प्लीज काहीतरी बोल. तिला गप्प बसलेली पाहून वाणीने तिला हलवले. माझा पाय घसरला आणि मी पडले. त्यानंतर मला काही आठवत नाही. इशिता पलंगाला टेकून निर्विकारपणे बसली होती. आणि तुला खात्री आहे का? वाणीला तिच्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. मी खोटं का बोलेन वाणी? हेच सत्य आहे. तू अधिक काळजी घ्यायला हवी होतीस इशिता. तुला माहीत आहे का तू काय गमावलं आहेस? तू 6 महिन्यांची गरोदर होतीस इशिता. वाणीच्या शब्दांनी इशिताच्या जखमांवर पुन्हा वेदना दिल्या. कृपया वाणी, आता याबद्दल बोलू नकोस. मला त्याबद्दल बोलायचंच नाहीये. मला वाटतंय की जर आपण आता त्याबद्दल बोललो तर मी मरेन. इशिताने आपला चेहरा लपवला आणि ती ढसाढसा रडू लागली. ठीक आहे, रडू नकोस. आपण त्याबद्दल बोलणार नाही. तू फक्त आराम कर. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. मग तू तुझं औषधही घेऊ शकतेस. वाणी तिला धीर देऊन तिथून उठून खोलीतून बाहेर गेली. ती आता स्वयंपाकघराच्या दिशेने जात होती. ती इशितासाठी सूप बनवण्याची तयारी करत होती. तेवढ्यात सरिताजी स्वयंपाकघरात आल्या. ते सोडून दे. इशितासाठी काहीतरी बनवू नकोस. मी स्वतः बनवेन ते. तू जाऊन तुझं काम बघ. सरिताजींची तिच्याशी वागणूक खूपच उद्धट होती. आंटी, मी इशितासाठी सूप बनवू का? वाणीने प्रेमाने विचारले. मी तुला सांगितलं ना की मला तुझी गरज नाही. मी माझ्या मुलीसाठी सगळं काही स्वतःच करेन. मला कोणाचीही गरज नाही. मी आधी एक चूक केली, विश्वास ठेवून, माझ्या मुलीला तुमच्या दोघांच्या हवाली करून. काय झालं? तुम्ही दोघी माझ्या मुलीला कुठे घेऊन गेलात? आता माझ्याने हे सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही इशितापासून दूर राहिलेलंच बरं. सरिताजींच्या स्पष्ट शब्दांनी वाणीच्या अंगाला काटा आला. ती
ती त्यांनाच दोष देत होती. वाणीचे डोळे पाण्याने भरले, पण तिने सरिता आंटीला काहीही उत्तर न देता शांतपणे तिथून काढता पाय घेतला. खोलीत पोहोचताच तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. काय झालं? काय घडलं? का रडत आहेस? वाणीला अनावर रडताना पाहून हर्षल बाथरूममधून बाहेर येत काळजीने विचारू लागला. हर्षल समोर येताच वाणीने वर त्याच्याकडे पाहिले आणि पुढे सरकून त्याला मिठी मारली. तिच्या या कृतीने हर्षलला थोडे आश्चर्य वाटले. ती नेहमी त्याच्यापासून लाजत असे, मग आज ती स्वतःच त्याच्या मिठीत कशी येत होती? कदाचित इशिताची अवस्था पाहून ती थोडी अस्वस्थ झाली असावी. हर्षलने असा विचार केला आणि तिला आपल्या मिठीत घेतले. त्याने आपले हात तिच्या भोवती पसरवले आणि तिला घट्ट धरले आणि ती आणखी मोठ्याने रडू लागली. यार, रडू नकोस. अजून किती रडायचं तुला? तिच्या रडण्याने थोडा वैतागत हर्षल म्हणाला. नाही, तू माझ्यावर रागवलेला नाहीस ना? तिने रडत रडत विचारले. का? मी तुझ्यावर का रागवू? हर्षलच्या कपाळावर आड्या पडल्या. इशिताच्या या अवस्थेसाठी मी जबाबदार आहे असे तुलाही वाटतं का? तिने अश्रू पुसत दुःखाने विचारले. तिचा मुद्दा समजल्यावर हर्षलने ओठ आवळले. याचा अर्थ वाणीलाही त्याच गोष्टी सांगितल्या गेल्या ज्या हर्षलला सांगितल्या गेल्या होत्या. हर्षलने तिला परत मिठी मारली. काहीही गृहीत धरू नकोस. शांत राहणं हेच जास्त चांगलं उत्तर आहे. तू मला नाही सांगितलंस. तुलाही वाटतं का की ती पुन्हा बोलली. मी सांगितलं आहे. असं काहीही गृहीत धरू नकोस वाणी. जर कोणी काही म्हणत असेल तर त्यांना म्हणू दे. सगळ्यांनाच प्रत्येकाची स्वतःची बाजू असते आणि ते त्यांच्या बाजूनुसार बोलतात. माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझ्या स्वतःपेक्षाही जास्त. मला माहीत आहे की माझ्या बहिणीला वाचवताना जरी तुझा जीव गेला असता तरी तू मागे हटली नसतीस. हे अनावधानाने घडलं. यात आपली काही चूक नाही आणि तू या गोष्टींचा विचार करू नकोस. हर्षलच्या आश्वासक शब्दांनी वाणीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्याकडे पाहिले. मला वाटलं होतं की तू सुद्धा माझ्यावर रागावशील, वाईट बोलशील, कारण त्यावेळी इशितासोबत फक्त मीच होते. नाही वाणी, मी या सगळ्याचा विचार का करू? तर तिने तिचे डोके त्याच्या छातीवर टेकवले. हे सगळं इतकं अचानक घडलं की मला कळलं सुद्धा नाही. त्याचा काही उपयोग झाला नाही. मी तिची किंचाळी ऐकली आणि मी 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 त्या क्षणी रडत होते. मी तिला दारापर्यंत का पाठवलं? एक मिनिट थांब. दारापर्यंत? दारापर्यंत का? हर्षलने तिचे शब्द ऐकले. मी स्वयंपाकघरात होते आणि बाहेर बेल वाजली. कोणीतरी दारावर आले होते. मी तिला जाऊ नकोस, मी बघते असं म्हणाले, पण तिने मला जाऊच दिले नाही आणि ती स्वतःच दार उघडायला गेली. बराच वेळ गेला आणि ती परत आली नाही. मी बाहेर जायचा विचार करत होते. तेवढ्यात मला तिची किंचाळी ऐकू आली. वाणीच्या डोळ्यात पाणी दाटून येत होतं. दारावर कोण आलं होतं? हर्षलच्या प्रश्नाचं वाणीकडे उत्तर नव्हतं. मला माहीत नाही. मी इशितालाही विचारलं, पण तिने उत्तर दिलं नाही. ती सांगत नाहीये. वाणी आता बऱ्यापैकी शांत झाली होती, त्यामुळे ती हर्षलच्या प्रश्नाची सामान्यपणे उत्तर देत होती. ठीक आहे, काळजी करू नकोस, फ्रेश हो. मग मी स्वतः इशिताशी बोलेन. हर्षल विचार करत वाणीला म्हणाला. तू मला अजून एक मिठी देशील का? वाणीने हसून विचारलं. मग सगळं हाताबाहेर जाईल. तुला चांगलंच माहीत आहे, जेव्हा तू जवळ येतेस तेव्हा माझ्या भावना उफाळून येतात आणि मी स्वतःला आवरू शकत नाही आणि मग तू रात्रभर. हर्षल, तू मला फार त्रास देतोस. तो तिच्या आधीच्या शब्दांची नक्कल करत हसत होता. तो एकतर पूर्णपणे गंभीर व्हायचा किंवा जेव्हा तो मस्करी करायचा तेव्हा तो पूर्ण मर्यादा ओलांडायचा. काय झालं? कुठून येतोयस तू? सागरजींनी रियांशला वाईट अवस्थेत पट्टीत बांधलेल्या स्थितीत घरी येताना पाहून काळजीने विचारले. त्या क्षणी सरिताजींसुद्धा बाहेर आल्या. आपल्या मुलाची अवस्था पाहून त्यांनाही काळजी वाटली आणि त्या त्याच्याकडे गेल्या. रियांश, काय झालं? तू ठीक आहेस ना? तुला या जखमा कशा झाल्यात? त्यांनी घाबरून विचारलं. काळजी करू नका, मी जिवंत आहे. मला माहीत नाही मी अजून श्वास का घेतोय. त्याच्या कठोर शब्दांनी त्याच्या आईवडिलांची मनं तुटली. रियांश, तू असं का बोलतोयस बाळा? तुझे शत्रू मरोत. देव तुझं आयुष्य वाढवो आणि तुला खूप सुख देऊ. कसलं सुख आई? रियांशने तिचे शब्द ऐकले. माझा सगळा आनंद संपला. ज्या दिवशी इशिताने हे घर सोडलं माझ्यासाठी सर्व काही संपले. सर्व काही तुझ्या डोळ्यासमोर आहे. सांग, या 6 महिन्यात तू मला आनंदी कधी पाहिलंस? माझ्या चेहऱ्यावर हसू कधी पाहिलंस? एक क्षण सांग, तुला वाटतं तुझा मुलगा आनंदी होता? रियांशचे बोलणे ऐकून सुनीताजींनी सागरजींकडे पाहिले. बाळा, तू काय बोलतो आहेस? असं काही बोलू नकोस. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. तू आमचा जीव आहेस. तुझ्या दुःखाने आम्हाला वेदना होतात. खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. रियांशने कठोरपणे तिचा हात झटकून टाकला.
जर तुला त्रास झाला असता तर तू माझ्या प्रेमाकडे कधीच दुर्लक्ष केलं नसतंस. तुम्ही सगळ्यांनी तिला जाऊ दिलं नसतंस. रियांश आज पहिल्यांदाच त्यांच्याशी मोठ्याने बोलला. सागरजी आणि सुनीताजी दोघेही आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहू लागले, जो आज वेगळाच दिसत होता. काय झालं ते सांगशील का? तू असे कठोर शब्द का बोलत आहेस? सागरजींनी कपाळावर आड्या घालत विचारले. मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद गमावून आलो आहे. बाबा, आनंदी राहा. तुम्ही पण, आई तू पण. रेयांश वडिलांसोबत आईकडे पाहत म्हणाला, ती माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे. आता आमचे मार्ग वेगळे आहेत आणि आमची ध्येयही. आजपासून या घरात तिचं नाव घेतलं जाणार नाही. माझ्यासाठी ती आता या जगाचा भागच नाही. तो नाहीये. सगळं संपलं, सगळं संपलं आई, सगळं संपलं. तो स्वतःवरचा ताबा गमावून ओरडत होता आणि आपल्या आईवडिलांना धक्का बसलेल्या आणि काळजीत सोडून आपल्या खोलीत निघून गेला. माझ्या मुलाला काय झालंय माहीत नाही. घरातून बाहेर गेला होता तो ठीक होता. अचानक काय काय बोलायला लागला आहे आणि आता तो इशिताबद्दल काय बोलला? सुनीताजी विचारपूर्वक म्हणाल्या, एक काम करा, तुम्ही वाणीला कॉल करा. तिला विचारला, इशिताला भेटून तो परत आला का? त्यांच्यात नक्कीच काहीतरी बोलणं झालं असेल, म्हणूनच तो असं बोलतोय. शोधून काढा. सागरजी म्हणाले आणि सोफ्यावर गेले. सुनीताजींनी वाणीला कॉल केला. 1 2 3. ती बराच वेळ फोन करत राहिली, पण वाणीने फोन उचलला नाही. ह्या मुलीने वेळेवर फोन उचलला असता तर बरं झालं असतं. सुनीताजींना राग आला. ठीक आहे, तिच्याशी बोलणं झालं की सांगा. माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी निघतोय, असं म्हणत सागरजी उठून बाहेर गेले. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून सुनीताजींना वाईट वाटलं. दाराची बेल वाजली आणि ती दार उघडायला गेली. दार उघडताच इशिताच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. रिया, तू? इशिताने कपाळावर आड्या आणत विचारलं. हो, मी. वा, तू तू इथे आल्यापासून खूप सुधारली आहेस. मला वाटलं होतं की रियांशपासून वेगळं झाल्यावर तू दुसऱ्याच दिवशी मरशील, पण तू एक वेगळीच बाजू दाखवली आहेस. रियाचे कठोर शब्द ऐकून इशिताने ओठ आवळले. तू इथे का आली आहेस? इथून निघून जा. इशिता रागाने म्हणाली, मी इथे जायला आले नाही, मी तुझ्याशी बोलायला आले आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही रियांशने तुला त्या घरातून हाकलून दिलं आहे. आता तू स्वतःच त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली बरी. नाहीतर काय? तू काय करशील? हो, इशिताला राग येऊ लागला. नाहीतर मग मी तुझी सवत होईल, कारण माझं आणि रियांशचं लग्न लवकरच होणार आहे. रियांशने तुला सांगितलं नाही का? अरे, रियांशला विसर. मी तुला सांगितलं होतं का? आम्ही साखरपुड्याची अंगठी निवडली आहे आणि लवकरच आमचा साखरपुडा होणार आहे. आता तुझी परत येण्याची सर्व मार्ग बंद झाले आहेत, म्हणून शांतपणे दूर हो. रियाचे शब्द ऐकून इशिताचा रक्तदाब वाढला. तू खोटं बोलते आहेस. रियांश माझ्यासोबत असं करू शकत नाही. हो, आम्ही वेगळे झालो आहोत, तेही तुझ्यामुळेच. पण मला चांगलंच माहीत आहे, तो तुझ्यासारख्या मुलीला माझी जागा कधीच देणार नाही. खरं तर तो जगातल्या दुसऱ्या कोणत्याही मुलीला माझी जागा देणार नाही. त्याचं माझ्यावर प्रेम होतं, नेहमीच राहील. तू कितीही प्रयत्न केलास तरीही तो नेहमीच माझा राहील, समजलं? इशिताने तिच्याकडे काळजीयुक्त नजरेने पाहिले. ओ यार, साखरपुडा होईल, मग लग्न, आणि जेव्हा आम्हाला मूल होतील तेव्हा तू आपोआप त्याच्या आयुष्यातून निघून जाशील. आणि रियांशला मुलावर किती प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि जेव्हा मी त्याला हा आनंद देईल तेव्हा तो तुझ्याकडे परत का येईल? म्हणूनच एक काम कर, तुझं आयुष्यही मोकळं कर आणि शांततेत जग. माझ्या रियांशला विसर. रियाचे शब्द ऐकून इशिताने डोक्याला हात लावला आणि ती थक्क झाली. तू एका मिनिटात इथून निघून जा, नाहीतर काय? तू मला धमकी देत आहेस का? तू रियाला ओळखतही नाहीस. मी काय करू शकते? रिया गर्वाने म्हणाली, तुझ्यासारख्या नीच मुलीकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करता येणार नाही, जी दुसऱ्याशी इतकी वाईट वागते. तू लोकांना अशा जाळ्यात अडकवतेस. तू चरित्रहीन मुलगी आहेस. इशिताच्या कठोर शब्दांनी रियाला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने इशिताला मागे ढकलले. मग तिचा तोल गेला आणि ती पोटावरच पडली. तिच्या घशातून एक किंचाळी बाहेर पडली. रिया खूप घाबरली. इशिता आपले पोट हातात धरून रडत होती, वेदनेने विवळत होती. रियाला अचानक भीती वाटली आणि ती तिथून गेटच्या दिशेने धावत सुटली आणि इशिता वेदना सहन करत बेशुद्ध झाली. एका आठवड्यात इशिता बऱ्यापैकी बरी झाली होती आणि रियाने तिला ढकलल्यामुळे तिने आपले बाळ गमावले होते हे तिने कोणालाही सांगितले नव्हते. आता ती रियाच्या संयमाची परीक्षा घेत होती. तिने सर्व काही देवावर सोपवले होते आणि तिला माहीत होते की देव माणसांपेक्षा अधिक कठोर सूड घेतो. म्हणूनच तिने शांतपणे राहणे पसंत केले. सरिताजींचा वाणीबद्दलचा दृष्टिकोनही सुधारला, कारण इशिताने स्पष्टपणे सांगितले होते की हे सर्व तिच्या स्वतःच्या चुकांमुळे घडले होते. वाणीची काहीच चूक नव्हती. देवेंद्र साहेबांनीही इशिताच्या शब्दांचा आदर केला आणि आपल्या मुला आणि सुनेच्या दोघांच्याही मताशी सहमत झाले. जर आपल्या मुलीचा जीव त्या हर्षलमध्ये अडकला नसता तर सुनीताजींनी इशिताला सून म्हणून कधीच स्वीकारले नसते. वाणीचे हर्षलवर अतोनात प्रेम होते
आणि हर्षलला आपल्या बहिणीच्या लग्नाआधी लग्न करायचे नव्हते. तेव्हा इशिता फक्त 20 वर्षांची होती आणि कॉलेजमध्ये शिकत होती. तर दुसरीकडे वाणीचे कुटुंबीयही तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते. वाणीनेही हर्षलला म्हटले होते, माझ्या भावापेक्षा इशितासाठी दुसरा कोणता चांगला जोडीदार असू शकतो. मला आश्चर्य वाटते की तू तुझ्या स्वतःच्या मित्राचा विचार केला नाहीस. हर्षलच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. वाणीचे म्हणणे बरोबर होते. रियांशपेक्षा इशिताला अधिक आनंद कोण देऊ शकणार होता. आणि म्हणूनच आपल्या मुलीच्या सुखासाठी सुनीताने इशिताला सून म्हणून स्वीकारले. रियांश आणि इशिताचे प्रेम काही वेडेपणाचे नव्हते, पण ते दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते आणि त्यांच्यात काहीही दोष नव्हते हे त्यांना माहीत होते. रियांश लग्नासाठी पूर्णपणे तयार नव्हता आणि त्यातही इशिताचे लहान वय तो लग्नाच्या अजिबात बाजूने नव्हता. पण वाणीच्या आग्रहामुळे त्याला त्याच्या नात्याला थोडा वेळ द्यावा लागला. त्याने इशिताला पुढील शिक्षणासाठी थोडा वेळ देण्याचे ठरवले होते. जर इशिताला पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर ती काळजी न करता ते करू शकत होती. तो तिला त्याच्या नात्यासाठी जबरदस्ती करणार नव्हता. हा विचार मनात ठेवून तो त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत शिरला. दरम्यान इशितासुद्धा काहीशी चिंताग्रस्त बसली होती, कारण जे काही घडले होते ते अचानक घडले होते. ती अजून लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती. रियांश हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्या समोर बसला. त्याने तिचा पदर बाजूला केला आणि तिच्या हातात घराण्याचे कंगन घातले. तिचा सुंदर तेजस्वी चेहरा पाहून रियांशने आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याला तिच्या प्रेमात वाहून जायचे नव्हते. ऐक, तू कोणत्याही काळजीशिवाय तुझ्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतेस. या नात्यात तुझ्यावर कोणतेही बंधन नाही. कपडे बदल आणि आरामात झोप. फक्त सकाळी जर कोणी या रात्रीबद्दल विचारलं तर फक्त हसून उत्तर दे. एक शब्दही बोलू नकोस. असे म्हणून रियांशने कपडे बदलले आणि तो एका कुशीवर आडवा झाला. तर इशिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. म्हणजे तू आज लग्नाची रात्र साजरी करणार नाहीस? तिच्या निराकस शब्दांवर रियांश हसला. का, तुला साजरी करायची आहे का? इशिता अचानक घाबरली. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी फक्त तिच्या अस्वस्थतेला पाहून रियांशच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. तू अजून लहान आहेस. मला वाटतं आपण आपल्या लग्नाच्या रात्रीचे नियोजन काही वर्षांनी करायला हवं. काळजी करू नकोस. वाणीने बाथरूममध्ये कपडे ठेवले आहेत. ते जड कपडे काढून फ्रेश होऊन झोप. रियांशसोबत थोडे मोकळेपणाने बोलल्याने इशितासुद्धा आरामात उठून बाथरूममध्ये गेली. पण बाथरूममध्ये ठेवलेली नाईटी खूपच बोल्ड होती. ती घातल्यावर इशिताला संकोच वाटत होता. तिने आपल्या लेहंग्याचा जड दुपट्टा त्या नाईटीवर घेतला आणि काळजीपूर्वक बाथरूममधून बाहेर आली. तोपर्यंत रियांशने दिवे बंद केले होते आणि मनातल्या मनात देवाचे आभार मानत आपल्या खोलीतील मंद प्रकाशात तो झोपी गेला होता. इशिता पुढे जात असतानाच तिला तिच्या पायांवर काहीतरी रेंगाळत असल्याचे जाणवले. ती क्षणभर स्तब्ध उभी राहिली आणि जेव्हा ती वस्तू तिच्या अंगावर सरपटली तेव्हा घाबरून तिच्या तोंडातून एक हृदयद्रावक किंचाळी बाहेर पडली. नुकताच झोपलेला आणि गाढ झोपेत असलेला रियांश तिच्या किंचाळीने भयभीत झाला. त्याला काही कळण्याच्या आतच इशिता घाबरून त्याच्या जवळ बेडवर बसली होती. तिचा दुपट्टा आधीच जमिनीवर पडला होता. रियांश, माझ्या पायांवर काहीतरी सरपटत होतं. तिचं शरीर हळूहळू थरथरत होते आणि ती रियांशच्या छातीला बिलगली होती. रियांशने तिच्या थरथरत्या शरीराला आपल्या जवळ घेतले आणि तिचे सांत्वन करत म्हणाला, ठीक आहे इशिता, काही नाहीये. तो एखादा छोटा किडा असेल जो तुझ्या किंचाळीने घाबरून आत्तापर्यंत कुठेतरी लपला असेल. तो तिच्या खांद्यावरून हात फिरवत तिला सतत धीर देत होता. पण इशिता इतकी जवळ आल्यावर त्याच्या मनात उसळणाऱ्या वादळाचं तो काय करणार होता? बेशुद्ध अवस्थेत त्याने आपला चेहरा तिच्या मऊ मानेत लपवला होता. जेव्हा इशिताला त्याचा खोल गरम श्वास आणि मानेवर त्याच्या मिशांचा टोचणारा स्पर्श जाणवला तेव्हा तिला लगेच आपल्या अवस्थेची जाणीव झाली. अडखळत मी झोपायला जाते, ती रियांशपासून दूर जाऊ लागली. पण तिच्या नाईटीचा धागा रियांशच्या घड्याळाच्या साखळीत अडकून ताणला जात होता आणि तो काढण्यात ते दोघेही खूपच जवळ आले. रियांश स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. तो तिच्या हरणासारख्या डोळ्यात पाहत होता, ज्यात लाज आणि भीती दोन्ही स्पष्ट दिसत होत्या. एकतर मला मृत्यूदंड दे किंवा तुझ्या सहवासाचे ते सुंदर क्षण मला घेऊ दे. आता तुझ्यापासून दूर राहणे शक्य नाही. तो धुंद होत होता आणि त्याने तिच्या कमरेवरची पकड घट्ट केली होती. तेव्हाच इशिताच्या ओठातून एक सुस्कारा बाहेर पडला. पण रियांशजी, मला भीती वाटते. तिचा आवाज ऐकून रियांशने तिला उशीवर झोपवले आणि तो स्वतः थोडासा झुकला. तू तू असं काही बोलत आहेस यावर माझा विश्वास बसत नाही. तू किती नाजूक आहेस हे मला स्वतःला माहीत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझं मन थोडंसुद्धा तोडणार नाही. आणि त्याच्या कोमल स्पर्शाने स्वतःच विरघळू लागलेल्या इशिताने डोळे मिटून संमती दिली. त्यानंतर दोन जीव एक झाले होते आणि ते नातं जे रियांशने इतक्यातच सुरू करायचं ठरवलं नव्हतं ते
ते तारुण्याच्या उत्कटतेने प्रेरित होऊन आपोआप पुढे सरकत गेलं. रियांश किंवा इशिता या दोघांनाही याचा पश्चाताप नव्हता. उलट एकमेकांना भेटल्याचा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. पण जर कोणी आनंदी नव्हतं तर त्या होत्या सुनीता आणि रिया. रिया ही सुनीताच्या मैत्रिणीची मुलगी होती आणि तिने आपल्या मैत्रिणीला वचन दिलं होतं की ती रियाला आपली सून बनवेन. रियाला सावरणं अशक्य होतं आणि सुनीताने तिला आश्वासन दिलं होतं की ती लवकरच इशिताला रियांशच्या आयुष्यातून काढून टाकेल. तिची मुलगी स्वतः हर्षलच्या घरी व्यवस्थित स्थायिक होईल आणि मग त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात बुडत चालले होते. त्यांना एकमेकांशिवाय कशाचीही कल्पना करवत नव्हती. ते एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम करत होते. रिया आणि सुनीताजी त्यांच्यात फूट पाडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होत्या आणि एकदा त्या यशस्वीही झाल्या. त्या दिवशी ती खूप आनंदी होती कारण डॉक्टरने तिला आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. ती रियांची आतुरतेने वाट पाहत होती. तेवढ्यातच रिया तिच्या खोलीत आली. तिला इतकं आनंदी पाहून तिच्या अंगात जणू आगच लागली होती. पण तिने स्वतःला आवरले. लग्नापासून ते आत्तापर्यंत ती एक गोड मुलगीसारखीच राहिली होती. ती आतूनच हल्ला करत होती आणि इशिताला तिचे डावपेच अजूनही कळत नव्हते. काय झालं? तू खूप आनंदी दिसते आहेस. हो, अगदी तसंच. आणि बस. आनंदाने किलबिलाट करत तिने रियाचा हात धरला आणि तिला पलंगावर बसवले. तू तुझ्या आनंदाचं कारण सांगणार नाहीस का? नाही, मी आधी रियांशला सांगेल. तिचं लाजाळू हास्य पाहून रियाला सगळं सगळं समजलं. ठीक आहे, सांग ना, तू माझ्याकडे कशी आलीस? आपला आनंद आवरत इशिताने रियाला येण्याचं कारण विचारलं. यार इशिता, माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये एक स्पर्धा आहे ज्यात मला अशी भूमिका मिळाली आहे की मला एक कपटी स्त्रीची भूमिका करायची आहे जी लवकरच आई होणार आहे. हो, पण तिच्या पोटात वाढणारं बाळ तिच्या नवऱ्याचं नाही तर तिच्या बॉयफ्रेंडचं आहे. पण मला या ओळी अजिबात म्हणता येत नाहीत. मी ऐकलंय की तू युनिव्हर्सिटीमध्ये अभिनयात खूप चांगली होतीस. कृपया मला मदत कर. काही ओळी पूर्ण भावनेने म्हण जेणेकरून समोरच्या व्यक्तीला वाटेल की तू खरं सांगत आहेस. रियाच्या डोळ्यात एक खोडसाळपणा चमकत होता. ठीक आहे, मग मला एकदा स्क्रिप्ट दाखव. मी म्हणायचा प्रयत्न करेन. मी स्क्रिप्ट आणली नाहीये. तू फक्त तुझ्या बाजूने म्हण. मला थोडी मदत होईल. मला कल्पना येईल. मी तुला आधीच सांगितलंय, तिला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तिच्या पोटात वाढणारं बाळ तिच्या नवऱ्याचं नाही तर ते तिच्या बॉयफ्रेंडचं आहे. तिला हे तिच्या नवऱ्याला सांगायचे नव्हते कारण तिच्या प्रियकराने तिला फसवले होते आणि तिला तिच्या मुलाला आपल्या नवऱ्याचे नाव द्यायचे आहे. भोळी इशिता धूर्त रियाच्या जाळ्यात अडकली आणि एक दीर्घ श्वास घेऊन ती तयार झाली. रिया जे काही सांगत होती ती ते बोलत राहिली अजाणतेपणे. पण रिया ते गुपचूप तिच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड करत होती. तिचे काम संपवून रिया शांतपणे तिच्या खोलीतून निघून गेली तर इशिता आनंदाने रियांशची वाट पाहत होती. पण त्या रात्री रियांश आला नाही. उलट त्याने फोन करून सांगितले की तो एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी 3 दिवसांसाठी शहराबाहेर जात आहे. इशिताने विचार केला होता की तो परत आल्यावरच त्याला ही आनंदाची बातमी द्यावी. पण हे 3 दिवस तिच्यासाठी वादळापेक्षा कमी नव्हते. तिला कल्पनाही नव्हती की दुसऱ्याच दिवशी सुनीता तिच्या खोलीत येईल. तिने तिचे केस पकडले आणि तिच्या गालावर 2-4 थप्पड मारल्या. तू फसवी. तुला लाज वाटत नाही का? तुझ्या पोटात दुसऱ्याचं बाळ आहे आणि तू त्याचं नाव माझ्या रियांशी जोडू इच्छितेस. तिने इशिताने त्याच्यासमोर कबूल केल्याची एक रेकॉर्डिंग ऐकवली. पण मम्मी, हा फक्त अभिनय आहे. खबरदार, जर तू एक शब्द जरी बोललीस तर खोटं बोलून आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझं खरं स्वरूप कळले आहे. तुझं आता पुरे झाले. रियांश रागाने तुला घरातून हाकलून देण्याआधी तू स्वतःच माझं घर सोडून जा. नाहीतर तो येऊन तुला घटस्फोट देईन आणि कायमचं घराबाहेर काढेल. इशिता रडत आणि गयावया करत राहिली. पण सुनीताजींनी तिचं ऐकलं नाही आणि तिला घरातून हाकलून दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा रियांश आला आणि त्याला सगळं काही कळलं तेव्हा तो रागाने भडकला होता. माझी इशिता अशी नाही. सुनीताजींनी लावलेल्या रेकॉर्डिंगवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. मी स्वतः इशिताला घेऊन येईन. त्याने गाडीच्या चाव्या घेतल्या आणि इशिताला आणायला गेला. तेवढ्यात सुनीताजींनी इशिताला फोन केला. जर तू रियांसोबत आलीस तर मी माझा जीव देण्याची धमकी देईल आणि तुला घटस्फोट मिळवून देईल. इशिता घाबरली होती आणि रियांसोबत यायला तयार झाली नाही. तर तू आज माझ्यासोबत आली नाहीस तर लक्षात ठेव इशिता, मी तुला न्यायला कधीही येणार नाही. हो, मी 9 महिन्यानंतर आपल्या बाळाला न्यायला नक्की येईन. माझं बाळ माझ्याच रक्ताचं आहे. जोपर्यंत तू माझ्या डोळ्यात डोळे घालून स्वतः सांगत नाहीस तोपर्यंत मी कोणत्याही रेकॉर्डिंगवर विश्वास ठेवणार नाही.
रियांश तिच्या दाराबाहेर उभा राहून हताशपणे आणि रागाने बोलत होता. रियांचा त्यांच्या नात्यावरील विश्वास पाहून इशिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हतबल आहे रियांश, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, पण मी वचन देते की मी तुझ्या विश्वासाची माझ्या जीवाहूनही जास्त काळजी घेईन. रियांश शांतपणे परत गेला, पण काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात आले होते. इशिताचा हट्ट पाहून त्याला राग आला आणि तो हट्टाला पेटला आणि तिला पुन्हा आणायला जाणार नव्हता. पण इशिताशिवाय तो एक क्षणही शांतपणे जगू शकत नव्हता. मी केक बनवला आहे, आपण थोड्या वेळात बाहेर काढूया. ठीक आहे, तू पटकन तयार हो. भाऊ येतच असेल. इशिताने आज स्वतःच्या हातांनी केक बनवला होता. वाणी आणि हर्षल आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. तिचा आणि रियांचाही लग्नाचा पहिलाच वाढदिवस होता, कारण त्या चौघांचेही लग्न एकाच रात्री झाले होते. पण तिला सगळं विसरून जायचं होतं. रियांशलाही आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक आठवण, सगळं काही. तिला फक्त स्वतःसोबत राहायचं होतं. तिला तिच्या प्रियजनांच्या आठवणी आपल्या मनात साठवायच्या होत्या, जे तिच्या दुःखात तिच्या पाठीशी उभे राहिले होते. इशिता, तू पण तयार हो, आपण एकत्र केक कापूया. तिला प्रेमाने मिठी मारत ती म्हणाली आणि इशिता फक्त प्रतिसादात हसली. जणू काही तिच्या आयुष्यातून आनंदच निघून गेला होता. ती जरी हसली तरी ते तिच्या प्रियजनांसाठी, त्यांच्या आनंदासाठी, जेणेकरून तिला दुःखी पाहून त्यांना वाईट वाटू नये. तर दुसरीकडे जणू काही तिचं हृदयच मृत झालं होतं. तिला जगण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, पण तरीही ती जगत होती. जोपर्यंत तिचा श्वास होता तोपर्यंत तिला जगायचंच होतं. जी सगळ्यांसोबत बसून हसायची ती एकटी बसून रडायची. तिने आपलं दुःख आणि वेदना कोणालाही व्यक्त केल्या नव्हत्या. तू इथे का आला आहेस? हर्षलला ऑफिसमध्ये येताना पाहून रियांश रागाने उठून उभा राहिला. तुझी एंगेजमेंट होते का? हर्षलच्या प्रश्नावर रियांश उपहासात्मक हसला. हे विचारणारा तू कोण? हर्षलने रियांशकडे रागाने पाहिले. विसरू नकोस की माझी बहीण अजूनही तुझी बायको आहे आणि तू तिला फसवून दुसऱ्या मुलीशी लग्न करतोयस आणि तुझी बायको माझ्या दारात तुझी वाट बघत बसली आहे. हर्षलच्या शब्दांनी रियांचा राग आणखी वाढला. विश्वासघात. मी तिला फसवले की तिने मला फसवले? तिने मला जिवंतपणे मारले, माझ्या हृदयाला सर्वात मोठा आनंद हिरावून घेतला आणि म्हणतोयस तुला वाटतंय का की ती माझी वाट बघते? मी तिला माझ्या आयुष्यात परत आणावं का? अजिबात नाही. आता माझ्या आयुष्यात तिला काही स्थान नाही. रियान जेव्हा कठोरपणे म्हणाला तेव्हा हर्षलने मुठ्ठी आवळल्या. ठीक आहे, जर तू तुझा निर्णय घेतलाच आहे तर माझ्या बहिणीला या तथाकथित नात्यातून मुक्त कर. जर तुला पुढे जाण्याचा अधिकार असेल तर दुसऱ्या मुलीचा हात धर आणि तुझं आयुष्य आनंदाने जग. त्यामुळेच माझ्या बहिणीलाही पुढे जाण्याचा आणि तिच्या वाट्याचे सुख उपभोगण्याचा पूर्ण हक्क आहे. हर्षलचे शब्द ऐकून रियान क्षणभर स्तब्ध झाला. हर्षलला काय म्हणायचं होतं त्याला सगळं चांगलंच कळत होतं. ते शब्द बोलणाऱ्या हर्षलचा चेहरा फोडावा त्याला असे वाटत होते, पण तो तसं करू शकत नव्हता. त्याच्यासमोर उभा असलेला माणूस फक्त इशिताचा भाऊच नव्हता, तो त्याचा जिवलग मित्रसुद्धा होता. तुला वाटतं का मी तुझं ऐकेन? म्हणजेच तू मला इशिताला सोडून द्यायला सांगतोयस? तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला प्रश्न विचारू लागला. हो, मी हेच म्हणतोय. जर तुला हे नातं टिकवायचं नसेलच तर सोडून दे. तुमच्यातलं नातं संपव. माझ्या बहिणीला प्रत्येक क्षणी मरताना पाहणं मला सहन होत नाही. हर्षल स्पष्ट आणि कठोर शब्दात म्हणाला. आणि मी कशासाठी मरतोय? त्यासाठी. रियांचा आवाज थरथरला, पण त्याचा स्वर अजूनही ठाम होता. तू मरतोयस? याला तू मरणं म्हणतोयस? आता हर्षलच्या डोळ्यात राग आणि वेदना होती. आज संध्याकाळी तुझा दुसऱ्या मुलीशी साखरपुडा होतोय आणि तू म्हणतोयस की तू मरतोयस? हे मरणं नाही, हे जगणं आहे. तुझ्या स्वतःच्या इच्छेने, स्वतःसाठी. वाह, काय कमाल आहे. तुला कोणी भेटली नाही? तुला तिच्यासोबत मूलही झालं नाही. म्हणूनच आता दुसरी शोधायची आणि त्या दुसऱ्या मुलीसोबत मूल जन्माला घालायचं. सगळं काही ठीक होईल, बरोबर ना? मनात आलं त्याच्यासह लग्न करायचं आणि मनात आलं त्याला सोडून द्यायचं. ज्या मुलीशी लग्न करायचं तिच्याशी कर, पण माझ्या बहिणीचा जीव वाचव. तिच्या आयुष्यातून निघून जा. हर्षलच्या या विषारी आणि तुटक शब्दांनी जणू आगच पेटवली. रियांचा संयम सुटला आणि त्याने अचानक त्याच्या मानेला हात लावला. जिभेवर ताबा ठेव. मी काय करू शकतो हे विसरू नकोस. असं होता कामा नये की मी हात उचलेन आणि मग तू कोणासमोरही उभा राहू शकणार नाहीस. रियांश गर्जना करत म्हणाला. त्याचे डोळे रक्ताळले होते. कर, वार कर, हात उचल. हर्षल स्वतःला सोडवत म्हणाला. त्याचा आवाज दाटून आला होता. आपल्या मैत्रीच्या अंतासाठी फक्त हीच गोष्ट उरली होती. मग आजच हे पूर्ण कर. प्रत्येक शपथ मोड. आज
आज आपल्यातली मैत्रीही संपवून टाक. मी माझ्या हृदयाची वेदना सहन करू शकतो रियांश. त्याचा आवाज तुटला, त्याचा श्वास जड झाला. पण मी माझ्या बहिणीचे अश्रू सहन करू शकत नाही. जेव्हा तिला कळेल की तू तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आणत आहेस, तेव्हा तिला पुढचा श्वासही घेता येणार नाही. ती तिथेच कोसळून पडेल. त्या क्षणी ती मरेल आणि तू तू माझ्या बहिणीला मारायचाच हट्ट धरून बसला आहेस. इथून चालता हो. तुला जे करायचं आहे ते कर. आज माझी एंगेजमेंट होईल. रियांशने त्याची कॉलर सोडली आणि हर्षल त्याच्याकडे पाहतच राहिला. तो रियांश नव्हताच, जो आपल्या बहिणीवर प्रेम असण्याचा दावा करत होता. त्याच्यासमोर कोणीतरी वेगळंच उभं होतं. एकही शब्द न बोलता तो तिथून निघून गेला. तर दुसरीकडे रियांशने रागाच्या भरात टेबलावरच्या सगळ्या वस्तू फेकून दिल्या. तो आता माझ्या इशितापासून, मला माझ्या बायकोपासून वेगळं करणार का? तो तिचं नाव माझ्या नावापासून वेगळं करणार का? त्याची हिंमत आहे का? मी त्याला ठार मारेन. इशिता माझी आहे, फक्त माझी, आणि नेहमीच माझी राहीन. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. आज तिने माझ्यापासून वेगळं होण्याचा साधा विचार जरी केला तर मी तिचा जीव घेईन. मी तिला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही आणि आणि हीच तिची शिक्षा असेल. रियांशने रागाच्या भरात बरोबर आणि चूक यातील सर्व फरक पुसून टाकला होता. हर्षल घरात शिरताच घरातले सगळे दिवे बंद होते. तो इतका गोंधळात होता की दिवे का बंद झाले आहेत हे त्याला कळतच नव्हते. त्याने फक्त एक पाऊल पुढे टाकले होते, तेवढ्यात अचानक दिवे लागले आणि त्याच्यावर फुलांचा वर्षाव सुरू झाला. अगदी त्याच्यासमोर त्याची लाडकी पत्नी त्याच्याकडे हसून पाहत उभी होती. हॅप्पी ॲनिव्हर्सरी हर्षल. वाणीने हसून आणि थोड्याशा संकोचाने त्याला खूप सुंदर रीतीने शुभेच्छा दिला. तिला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहत तोही किंचित हसला. आज त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे हे तो विसरलाच होता. हो, तो विसरला होता, कारण त्याला आठवले की आज रियासोबत साखरपुडा आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी दादा. देव तुम्हा दोघांना नेहमी एकमेकांसोबत आनंदी ठेवो आणि त्याचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो आणि तुम्ही दोघे नेहमी असेच हसत राहा. इशितानेही हर्षलचे अभिनंदन केले आणि आणि तो पुढे जाऊन त्याने आपल्या एकुलत्या एक बहिणीला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. माझी प्रिय बहीण, तू सुद्धा नेहमी आनंदी राहा. देव तुला असेच भाग्य देव. कोणतेही दुःख तुझ्या जवळ येऊ नये. देव तुझी सगळी दुःख मला देव. हर्षलचे जड अंतकरणाने तिच्यासाठी प्रार्थना केली. देव न करो दादा. देव तुला माझ्या वाट्याला आलेलं कोणतंही दुःख देऊ नये. जे दुःख मला मिळालं आहे ते देव माझ्या शत्रूलाही देऊ नये. अचानक इशिताच्या डोळ्यात पाणी आले आणि सरिताजी पुढे सरसावून त्यांनी आपल्या मुलीला मिठी मारली. माझी इशिता खूप शूर आहे आणि नेहमीच अशी शूर राहीन, नाही का माझ्या बाळा? सरिताजी तिचे अश्रू पुसत म्हणाल्या. आता कृपया केक कापूया. इशिताने तिच्या भावाचे आणि वडिलांचे हात धरले आणि ती टेबलावर सुंदरपणे सजवलेल्या केककडे गेली. वाणी आणि हर्षल पुढे गेले आणि त्यांनी केक कापला. मग हर्षलने आधी इशिताच्या तोंडाजवळ केकचा एक तुकडा नेला. इशिताने त्याचा हात धरला आणि तोच तुकडा वाणीला दिला. पहिला हक्क तुझ्या बायकोचा आहे दादा, आणि तो नेहमी तिचाच राहिला पाहिजे, इशिता हसत म्हणाली आणि हर्षलही हसून वाणीला केक भरवू लागला. वाणीही हसली आणि तिनेही त्याला केक भरवला. सगळे आनंदी होते. चल दादा, एक फॅमिली फोटो काढूया. कोणास ठाऊक आज असू उद्या नसू, पण हे फोटो आठवण म्हणून राहतील. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. ती वरवर हसत होती, पण तिचे डोळे काहीतरी वेगळेच सांगत होते. असे का पाहत आहात? मी फक्त गंमत करत होते. चला एक फोटो काढूया. इशिताने सेल्फी कॅमेरा चालू केला. सर्वांना बाजूला केले आणि फोटो काढायला सुरुवात केली. हे थोडे हसा. असा उदास चेहरा का करत आहेस? ती मागे वळून हसून म्हणाली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. साखरपुड्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार होता. सागरजी आणि सुनीताजी खूप आनंदी होते, कारण त्यांची मनापासूनची इच्छा पूर्ण झाली होती. त्यांच्या इच्छेनुसार रियांशने आज रियाशी साखरपुडा करण्याचे ठरवले होते. पण मग काळाने असे वळण घेतले की रिया त्यांच्यापासून वेगळी झाली. तो आज हट्टीपणामुळे साखरपुडा तर करत होता. वास्तविक पाहता त्याच्या मनात रियाबद्दल आधीही कोणतीही भावना नव्हती आणि आताही नाही. साखरपुड्याचा सोहळा सुरू होण्याआधीच त्याच्या नंबरवर वाणीचा फोन येऊ लागला. वाणीचा फोन पाहून तो थोडा काळजीत पडला, कारण इशितासोबत जे काही घडलं होतं त्यानंतर वाणीने इथे येणं बंद केलं होतं. तिने सगळ्यांशी संबंध तोडले होते. ती कुणाशी बोलतही नव्हती आणि अचानक जेव्हा वाणीचा फोन आला तेव्हा रियांशने स्वतःला थोडं सावरलं आणि फोन उचलला. अभिनंदन दादा, खूप खूप अभिनंदन, नवे आयुष्यात नवं पाऊल उचलल्याबद्दल. वाणीच्या वेदनादायी आवाजाने तो दचकला. तू का रडते आहेस? मी रडत नाहीये. हे आनंद अश्रू आहेत. तू तू जे दुःख सोसलं आहेस, आता बोलायला काहीच उरलं नाही दादा. आपण इशिताला कायमचं गमावलं आहे. वाणीचे शब्द ऐकून रियांशला जणू काही आकाशच कोसळल्यासारखं वाटलं. आनंद साजरा कर दादा.
तुझ्या मार्गात फक्त एकच काटा होता. आज तोही गेला. ज्या वेदना आणि दुःखाने वाणी हे शब्द बोलत होती ते फक्त तिलाच माहीत होते, किंवा तिच्या देवाला. काय काय बोलते आहेस तू? इशिताला काय झालं? रियानचा श्वास छातीत अडकला. इशिता आता आपल्यात नाहीये दादा. जेव्हा तू आज एंगेजमेंट करतो आहेस हे तिला कळलं, तेव्हा ते सहन झालं नाही तिला, आणि ती तुझ्या वाटेतून बाजूला झाली. तिला मानसिक धक्का बसला आणि ती सुटू शकली नाही. प्रत्येक शब्द न चुकता बोलत वाणीने रियांशला आकाशातून जमिनीत फेकून दिले. रियांच्या हातातून मोबाईल निसटून खाली पडला. इशितासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण एखाद्या चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. काय झालं? तू ठीक आहेस ना? तो पूर्णपणे धुंदीत असताना सुनीताजी त्याच्या जवळ आल्या आणि घाबरून विचारले, रियांश काय झालं? वाणी काय म्हणाली? सागरनेही काळजीने त्यांच्याकडे पाहिले, आणि तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे आता आश्चर्याने रियांशकडे पाहत होते, जो कोणाच्याही शब्दांना उत्तर न देऊ शकत होता. तो हार मानत नव्हता. आणि मग अचानक जणू काही त्याच्यात शक्ती आली. तो बाहेरच्या दिशेने धावला आणि बाहेर निघून गेला. बाकीचे सगळे फक्त त्याला जाताना बघत राहिले. तो त्या हवेलीपर्यंत किती कष्टाने पोहोचला होता हे फक्त त्यालाच माहीत होतं. वाटेत 2-3 वेळा तो अपघातातून थोडक्यात वाचला होता, पण त्याच्या मनात फक्त इशिताच होती. तिला गमावण्याचं धाडस त्याला होत नव्हतं. त्याच हट्टीपणात आणि रागाने त्याने रियाशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याच्या हृदयात आणि मनात अजूनही फक्त इशिताच होती, आणि याची त्याला आता तीव्रतेने जाणीव होत होती. लोक खरं बोलतात. जोपर्यंत कोणी जिवंत असतं तोपर्यंत त्याला त्याची किंमत नसते, आणि जेव्हा त्याचा श्वास थांबतो तेव्हाच लोकांना याची जाणीव होते, त्याचं महत्त्व कळतं. रियानसोबतही असंच घडलं. त्याला पूर्ण खात्री होती की काहीही झालं तरी इशिता त्याला कधीच सोडून जाणार नाही, कारण तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि ती त्याच्यापासून वेगळे होण्याचा विचारही करू शकत नव्हती. पण त्यालाही माहीत नाही की या जगात एक देव आहे, जो हे जग चालवतो, आणि जेव्हा तो कुणाला आपल्याकडे बोलावतो तेव्हा ती व्यक्ती परत येत नाही. इशिता एकदा, फक्त एकदा मला भेट. मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी सगळं विसरून जाईल. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. फक्त इशिता, मी तुला गमावू शकत नाही. हे देवा, माझ्या इशिताला काहीही करू नकोस. माझा देव दररोज माझ्या मनातलं ऐकतो. तुला तर सगळं माहीत आहे ना? तिला घेऊन जाऊ नकोस. जर तिला काही झालं तर रियान जगू शकणार नाही. तो निर्दयीपणे डोळ्यातील अश्रू पुसतो आणि गाडीचा वेग वाढवतो. मी माझं बाळ आधीच गमावलं आहे देवा. आता मला माझी बायको गमवायची नाही. रियांश रडत होता आणि आपल्या देवाला हाक मारत होता. तो मनातल्या मनात प्रार्थना करत होता. इशिताचा विचार करून त्याने गाडीचा वेग वाढवला. घरात शिरल्याबरोबर त्याने गाडी कार पार्कमध्ये लावली. दार बंद न करताच तो आत धावत गेला. त्याने सगळीकडे पाहिलं. त्याला फक्त इशिताला पाहायचं होतं. त्याला इशिता त्याच्या डोळ्यासमोर हवी होती, पण ती कुठेच दिसत नव्हती. सगळीकडे शांतता पसरली होती. तो वेड्यासारखा तिला सगळीकडे शोधत होता. तेवढ्यात अचानक त्याला वाणी त्याच्या दिशेने येताना दिसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिचा चेहरा पाहून रियानचा श्वास घशातच अडकला. तरीही त्याने हिंमत गोळा केली आणि तो तिच्याकडे गेला. ती कुठे आहे? मोठ्या मुश्किलीने त्याच्या ओठातून इशिताचे नाव बाहेर पडले. यायला उशीर केलास दादा. वाणीचे शब्द ऐकून रियांश 2 पावले मागे सरकला. जणू त्याचा श्वासच थांबला होता. देवाने त्याला एवढी मोठी शिक्षा दिली होती का? त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याचे प्रेम त्याच्यापासून हिरावून घेतले होते. त्याचे बाळ गेले होते, आणि आज त्याचे प्रेमसुद्धा. तो इतका वाईट होता का, की आनंद त्याच्यावर रागावला होता? तो मागे पावले टाकत काहीही न बोलता मागे सरकतच राहिला. आपल्या भावाची अवस्था पाहून वाणी खूप घाबरली होती. दादा, माझं ऐक. वाणीने त्याला घाबरून हाक मारली, पण तो नकारार्थी मान हलवत मागे सरकत राहिला. दादा थांब 1 मिनिट. वाणी पुन्हा ओरडली, पण तो वळला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या एका सावलीला जोरात धडकला. ती खाली पडण्याआधीच रियांशने स्वतःला सावरले आणि तिला कमरेतून पकडून आपल्या छातीशी कवटाळले. ती दुसरी तिसरी कोणीही नसून त्याची इशिता होती, जी जखमी डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. इशिताला आपल्यासमोर सुखरूप पाहून तो थक्क झाला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो पापणी न मिटता तिच्याकडेच बघत होता, त्याच्या इशिताकडे. तर इशिता त्याच्याकडे बघून हलकेच हसली. वाणीला आता काहीही बोलण्याची गरज नव्हती. त्या दोघांना एकत्र पाहून ती हसली आणि खोलीकडे परत वळली. आता तिला हर्षलला आतमध्ये सांभाळायचे होते, जेणेकरून तो बाहेर येऊन गोंधळ घालणार नाही. आणि तिचा भाऊ आणि वहिनी म्हणजेच इशिता आणि रियांश, त्या दोघांनीही आपापसातील सर्व तक्रारी मिटवल्या पाहिजेत. कारण तिच्या मते सर्वात मोठा गैरसमज तेव्हा निर्माण होतो जेव्हा रागवलेली माणसे एकमेकांना भेटू शकत नाहीत. आणि रियांश आणि इशिता यांच्या बाबतीतही तेच होतं. ते दोघे एकत्र आल्यावरच त्यांच्यातील गैरसमज दूर होणार होते, आणि वाणीने त्यांना एकत्र आणण्यासाठीच हे खोटं सांगितलं होतं, जेणेकरून ते पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ शकतील. तू
तू ठीक आहेस ना? तू ठीक आहेस ना?" रियांशने दोन्ही हातांनी इशिताचा चेहरा धरून अविश्वासाने विचारले. इशिताच्या चेहऱ्यावर अजूनही ते मंद स्मित होते. तिला सुखरूप पाहून रियांशला अचानक धक्का बसला. म्हणजे माझ्याशी खोटं बोललं गेलंय." रियांशचा पुन्हा गैरसमज होऊ लागला. "हो, तुमच्याशी खोटं बोललं गेलंय मिस्टर रियांश. आता तुम्ही काय करणार सांगा? तुम्ही मला मारणार की घटस्फोटाची कागदं माझ्या तोंडावर फेकून निघून जाणार? काहीही करा, काय फरक पडतो? तुम्हाला ते मिळले. ती तिथे वाट पाहत उभी आहे. तुम्हाला जाऊन तिच्या बोटात अंगठी घालायची आहे, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. तुला जे म्हणायचं आहे ते म्हण." तिच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हास्य, डोळ्यात पाणी आणि दगडासारख्या निर्विकार स्वरात बोलताना ती त्याला पार गोंधळात टाकत होती. "तू मला मानसिकदृष्ट्या खराब करून टाकला आहेस इशिता." तो काहीही न बोलता आपली पावले मागे घेत होता. भावाची अवस्था पाहून वाणी घाबरली. "दादा, माझं ऐक." वाणीने त्याला घाबरून हाक मारली, पण तो नाही म्हणत मान हलवत मागे जात राहिला. "दादा थांब, 1 मिनिटं." वाणीने पुन्हा हाक मारली. "तुला जायचं असेल तर जा, पण पण लक्षात ठेव, यावेळी खोटं बोललं गेलं होतं. पुढच्या वेळी खरंच तुझी इशिताच या जगातून निघून जाईल." तो निघणारच होता. तेवढ्यात इशिताच्या रडक्या आवाजाने त्याला थांबवले. तो एका क्षणात तिच्याकडे वळला आणि तक्रारीच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. तिच्या मृत्यूच्या बातमीने जिवंतपणीच त्याचा जीव घेतला होता. हे तो आपल्या शत्रूला कसे सांगणार होता? "बेबी." तो ओठ उघडून म्हणाला आणि तिथेच उभा राहिला. "तुला त्याची आठवण येते नाही का?" "मलाही खूप येते. तुला माहीत आहे, मला त्याच्या हृदयाचे ठोके जाणवले होते." "त्याचं हृदय धडधडत होतं रियांश. त्याचं हृदय धडधडत होतं. त्याने मला लाथही मारली होती." ती अनावर रडू लागली. रियांशने 2 पावले पुढे टाकली आणि तिला ओढून मिठी मारली. हेच तिचे आश्रयस्थान होते आणि ती त्याच आश्रयस्थानाच्या शोधात होती. ती आत्तापर्यंत जिथे राहत होती आणि आज तिला तिचा निवारा परत मिळाला होता. रियांच्या डोळ्यातून अश्रू इशिताच्या केसांवर पडत होते. "रियांश, ते त्या दिवशी." तिचं बोलणं पूर्णही झालं नव्हतं तेवढ्या रियांच्या फोनवर सुनीताजींचा कॉल येऊ लागला. त्या खूप काळजीत होत्या. "रियांश बेटा, कुठे आहेस तू?" "आई, काय झालं? सगळं ठीक आहे ना?" तो घाबरला. "बेटा रिया तुझ्या मागे गाडी घेऊन बाहेर गेली होती, पण तिचा अपघात झाला आहे. ती हॉस्पिटलमध्ये आहे, इमर्जन्सीमध्ये. तू लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोच." सुनीताजी पटकन म्हणाल्या आणि रियांशने ओठ आवळून कॉल कट केला. "काय झालं? सगळं ठीक आहे ना?" जेव्हा इशिताने विचारले तेव्हा रियांशने तिला सगळं सांगितलं. इशिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित हास्यही होते. "खरंच देवाने आपला न्याय केला होता रियांश." तिचे थरथरते होठ पाहून रियांशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि मग तिने रियाच्या त्या दिवसाच्या कृत्याबद्दल सर्व काही सांगायला सुरुवात केली आणि हेही की तिने ते तिच्याकडून कसे रेकॉर्डिंग करून घेतले आणि तिला तिच्या सासरच्या घरातून कसे हाकलून दिले. रियांशने आपले ओठ घट्ट दाबले. "तू मला आधी का नाही सांगितलंस?" तो रागाने उभा राहिला. "कारण सत्य कळल्यावर तू माझ्याकडे यावं असं मला वाटत नव्हतं. आजही तू स्वतःहून आला आहेस माझ्यावरच्या प्रेमामुळे. जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर." इशिताने असे म्हणताच "तू हे लपवायला नको होतेस." तो तिच्या शेजारी बसत हळू आवाजात म्हणाला. न सांगण्यामागे आणखी एक कारण होतं. ती हळू आवाजात म्हणाली, "काय?" रियांश पूर्णपणे तिच्याकडे वळला. "मला वाटत होतं की तू त्याचा बदला घ्यायला नकोस, आपलं बाळ हिरावून घेतल्याबद्दल. देवानेच त्याचा बदला घ्यावा, कारण देवाचा न्याय सर्वात मोठा आहे आणि देवानेच मला ताठ मानेने जगण्यास पात्र बनवले आहे. माझ्या बाळाचा मारेकरी आज स्वतः मरणाच्या दारात आहे. हे त्याच्या कर्माचे फळ आहे, जे त्याला या जगात मिळालं. खरंच देव संयमी लोकांसोबत असतो, पण मला अजूनही नको आहे की तिचं काही वाईट व्हावं. मी खूप वाईट आहे." मी जड अंतकरणाने प्रार्थना केली आणि देवाने माझी विनंती मान्यही केली. इशिताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. रियांशने तिला अधिक घट्ट मिठी मारली. "तुझं बरोबर आहे. देवापेक्षा मोठा कोणीही नाही आणि त्याने तुझं हृदय इतकं कोमल बनवलं आहे की रियाच्या दुःखातही तुला वेदना होतात." तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो किंचित हसला. जेव्हा हर्षल आणि वाणी समोरून येताना दिसले तेव्हा रियांश आणि इशिता जागेवरून उठले. "माफ करा, मी खूप प्रयत्न केला, पण हे गृहस्थ बाहेर आल्याशिवाय तयार झाले नाहीत." वाणी येताच दोन्ही हात उंचावत हसत म्हणाले आणि हर्षलने तिच्याकडे रागाने पाहिले. "तू आता इथे का आला आहेस?" हर्षलच्या प्रश्नावर रियांशने इशिताचा हात अधिक घट्ट धरला. "तू बरा आहेस ना? माझी इशिता इथे आहे आणि मी तिला कधीही न्यायला येऊ शकतो हर्षल." त्याच्या शब्दांनी हर्षलच्या कपाळावर आड्या पडल्या. "मी माझ्या बहिणीला तुझ्यासोबत पाठवणार नाही. माझा आता तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तू माझ्या बहिणीला कधीही सोडून देशील? मी आता तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही." हर्षलचे शब्द ऐकून इशिताने घाबरून आपल्या भावाकडे पाहिले. त्याला चांगलेच माहीत होते की इशिताचे आयुष्य रियांशी जोडलेले आहे. तरीही तो त्यांना वेगळं करण्याचा विचार करत होता. "तू काहीही म्हण, पण एक गोष्ट निश्चित आहे,
इशिता माझी होती, माझी आहे आणि नेहमीच माझी राहीन. काहीही झाले तरीही. मी मरू शकतो, पण मी इशिताला माझ्या नावापासून वेगळे करू शकत नाही. रेयांशही ठामपणे म्हणाला. आत्ता मी तिला माझ्यासोबत घेऊन जात आहे. तुझ्यात हिंमत असेल तर मला थांबव. त्याला आव्हान देत त्याने इशिताचा हात धरला आणि तो दाराकडे निघाला. दुसरीकडे हर्षल त्यांना जाताना पाहून मनातल्या मनात त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करू लागला आणि मग मागे वळून त्याने वाणीकडे पाहिले, जी त्यांना प्रेमाने जाताना पाहत होती. हर्षलने प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हटले, चल, जिथे आपण थांबलो होतो तिथूनच पुढे सुरुवात करूया. हर्षल हळू आवाजात म्हणाला आणि तिच्या दिशेने गेला. जेव्हा तिने लाजून नाही म्हणत मान हलवली आणि आत पळून गेली आणि हर्षलसुद्धा तिच्या मागे धावला. गाडीत बसल्याबरोबर रियांशने गाडी फार्म हाऊसच्या दिशेने वळवली. त्याला अजून घरी जायचे नव्हते. त्याला इशिताला काहीतरी सांगायचे होते. तो तिला एका शांत ठिकाणी घेऊन जात होता. त्याच्या फोनवर पुन्हा सुनेताजींचा कॉल येऊ लागला, पण यावेळी त्याने तो उचलणे आवश्यक मानले नाही. आईबाबांच्या परवानगीशिवाय तुम्ही मला इथे का आणलेत? इशिता रागाने म्हणाली. मी तुझा नवरा आहे. तुझ्यावर माझाच सर्वात जास्त हक्क आहे, फक्त माझा. त्यामुळे आता आणखी चर्चा नको. फार्म हाऊसमध्ये गाडी थांबताच त्याने इशिताला आपल्या बाहूमध्ये उचलले आणि तिला आत नेले. तिला खाली बसवताच तो तिच्यावर झुकला. त्याची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. जणू काही तिला गमावण्याच्या भीतीने त्याला क्षणभरही तिच्यापासून दूर राहायचे नव्हते. तो तिच्यासाठी पूर्णपणे समर्पित होता. नानकाप्रमाणेच त्याच प्रकारे तो आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. आपल्या प्रियजनांशी काही गैरसमज झाला असेल तर तुम्हाला आपल्या प्रियजनांशी बोलायचे आहे. गैरसमज दूर करायचे आहेत. हे सत्य आहे. जोपर्यंत गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत काहीही ठीक होत नाही. या दोघांमधला गैरसमज दूर करायला आणि त्यांची भेट घडवून आणायला कोणीही नव्हते. पण वाणीने हिंमत एकवटली आणि त्यांना समोरासमोर आणले आणि अखेरीस त्यांची मने आरशासारखी स्वच्छ झाली. तुमच्या नात्यात गैरसमजाला कधीही थारा देऊ नका, नाहीतर सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाईल.